नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मराठी माणूस. आणि आपल्याला आठवत असेल, काल या मराठी माणसाने नव्यानेच प्रवास सुरू केला होता साहित्याच्या दिशेने, ज्यामध्ये प्रेमाच्या वाटेवर भाग 1 या माझ्या काव्यसंग्रहामधील काही कविता मी आपल्यासमोर सादर केल्या होत्या. आणि आपण जो त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर त्या काव्यसंग्रहातील आणखी काही कविता आज मी आपल्यासमोर सादर करत आहोत. अपेक्षा करतो त्यासुद्धा आपल्याला नक्की आवडतील. तेव्हा चला तर मग जाऊया प्रेमाच्या वाटेवर. रसिक हो मित्रांनो, खरं प्रेम कसं असतं कोणी सांगू शकता का? कोणीच सांगू शकत नाही. खऱ्या प्रेमाची जी व्याख्या आहे ती आपल्यापैकी मला वाटते कुणालाही सांगता येणं शक्य नाही आहे, कारण ही व्याख्या कायमस्वरूपी नसते, तर ती बदलत असते. तर माझी जी पहिली कविता आहे आजची, ती आहे याच शीर्षकावर आधारित खरे प्रेम. माझ्या डोळ्यातील अश्रूंची तुला काहीच किंमत नाही काय? माझ्या डोळ्यातील अश्रूंची तुला काहीच किंमत नाही काय? त्यांना येऊन पुसण्याची तुझ्यात हिंमत नाही काय? त्यांना येऊन पुसण्याची तुझ्यात हिंमत नाही काय? एकाकी या जीवनाला मी वनवासाप्रमाणे जगतो आहे. एकाकी या जीवनाला मी वनवासाप्रमाणे जगतो आहे. प्रत्येक पाऊल उचलताना तुला साथ मागतो आहे. आशा करतो तू माझी उपेक्षा करणार नाही. आशा करतो तू माझी उपेक्षा करणार नाही, नाहीतर या जगात प्रेम उरणार नाही. प्रेम करणाऱ्यांना फक्त प्रेमाचा ध्यास असतो. प्रेम करणाऱ्यांना फक्त प्रेमाचा ध्यास असतो. ते मिळेल की नाही याचा ध्यास नसतो. प्रेमासाठी त्यांची आत्मा तळमळत असते. प्रेमासाठी त्यांची आत्मा तळमळत असते. हे फक्त खरे प्रेम करणाऱ्यालाच कळत असते. खऱ्या प्रेमामुळेच तर प्रेमाला शान आहे. खऱ्या प्रेमामुळेच तर प्रेमाला शान आहे. नाहीतर प्रेम म्हणजे भयान स्मशान आहे. नाहीतर प्रेम म्हणजे भयान स्मशान आहे. बघूया या प्रेमाला तू कितपत साथ देते. बघूया या प्रेमाला तू कितपत साथ देते. हातात हात देते की सोडून मधात देते. हातात हात देते की सोडून मधात देते. मित्रांनो, रसिक हो, अपेक्षा करतो ही जी माझी कविता आहे ही आपल्याला नक्की आवडली असेल. मित्रांनो, रसिक हो, खरे प्रेम करणारे नेहमीच आपल्या प्रेमासाठी प्रार्थना करीत असतात. त्यांना असे वाटते की आपली ही जी प्रार्थना आहे ही स्वीकारल्या जावी आणि आपल्यासोबत आपल्या प्रेमाचे आयुष्यसुद्धा प्रेममयी व्हावे. तर माझी पुढील कविता याच शीर्षकावर आधारित आहे, प्रार्थना. फुलासारखे तुझे हास्य फुलत राहावे. फुलासारखे तुझे हास्य फुलत राहावे. हास्याच्या झोपाळ्यात तू नेहमी झुलत राहावे. तुझ्या रूपाने सृष्टी मंत्रमुग्ध व्हावी. तुझ्या रूपाने सृष्टी मंत्रमुग्ध व्हावी. अशी तेजोमय कांती तुला सूर्याने द्यावी. अशी तेजोमय कांती तुला सूर्याने द्यावी. तुझ्या वेदना साऱ्या माझ्या पदरी पडो. तुझ्या वेदना साऱ्या माझ्या पदरी पडो. माझ्या जीवना अगोदर तुझे जीवन घडो. माझ्या जीवना अगोदर तुझे जीवन घडो. तुझे सारे दुःख देवाने मला द्यावे. तुझे सारे दुःख देवाने मला द्यावे. माझे सुख घेऊन तुझे आयुष्य सुखमय व्हावे. तुझे सारे दुःख देवाने मला द्यावे. माझे सुख घेऊन तुझे आयुष्य सुखमय व्हावे. तुझ्या डोळ्यातील अश्रू देवाने माझ्या डोळ्यात द्यावे. तुझ्या डोळ्यातील अश्रू देवाने माझ्या डोळ्यात द्यावे. माझे सारे आयुष्य तुझ्या नावे व्हावे. माझे सारे आयुष्य तुझ्या नावे व्हावे. हीच माझ्या मनातील शेवटची कामना आहे. हीच माझ्या मनातील शेवटची कामना आहे. आणि हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. तर अपेक्षा करतो ही सुद्धा कविता आपल्याला नक्की आवडली असेल. प्रेम करणारे मन हे नेहमी आपल्या प्रेमासाठी झुरत असतं. त्या प्रेमाची वाट बघत असतं. ते केव्हा येईल, केव्हा आपल्याला भेटेल, अशीच सतत
त्या प्रेम करणाऱ्या मनामध्ये एक कैफियत सुरू असते. ती कैफियत आता आपल्यासमोर मी मांडणार आहे माझ्या पुढील कवितेतून, ज्याचं शीर्षक आहे तिन्ही सांजा. तिन्ही सांजा मी तुझी वाट पाहत असतो, तिन्ही सांजा मी तुझी वाट पाहत असतो, नको विचारू तुझ्या विना कसा राहत असतो. तिन्ही सांजा मी तुझी वाट पाहत असतो, नको विचारू तुझ्या विना कसा राहत असतो. तुझ्याशी बोलावं म्हटलं तर मी घाबरून जातो, तुझ्याशी बोलावं म्हटलं तर मी घाबरून जातो. तू येताना दिसली तर मी दुरून जातो, तुझ्याशी बोलावं म्हटलं तर मी घाबरून जातो. तू येताना दिसली तर मी दुरून जातो. प्रत्येक चेहऱ्यात तुझा मी चेहरा पाहत असतो, प्रत्येक चेहऱ्यात तुझा मी चेहरा पाहत असतो, नको विचारू तुझ्या विना कसा राहत असतो. चार चौघात तुझ्यात मी गोष्टी करत असतो, चार चौघात तुझ्यात मी गोष्टी करत असतो, रोज तुझ्या घराजवळ मी फिरत असतो. चार चौघात तुझ्यात मी गोष्टी करत असतो, रोज तुझ्या घराजवळ मी फिरत असतो. तू नाही दिसली तर मेल्यासारखे होते, तू नाही दिसली तर मेल्यासारखे होते, स्वतःच्या काळजाचे हाल केल्यासारखे होते. तू नाही दिसली तर मेल्यासारखे होते, स्वतःच्या काळजाचे हाल केल्यासारखे होते. तुझ्या नावाची देवाला फुले वाहत असतो, तुझ्या नावाची देवाला फुले वाहत असतो, नको विचारू तुझ्या विना कसा राहत असतो. तू दूर असली तरी मला तुझे स्मरण होते, तू दूर असली तरी मला तुझे स्मरण होते, पण तू नाही दिसली तर मात्र माझे मरण होते. तू दूर असली तरी मला तुझे स्मरण होते, पण तू नाही दिसली तर मात्र माझे मरण होते. तुझे नाव घेऊन माझे मित्र मला हिणवतात, तुझे नाव घेऊन माझे मित्र मला हिणवतात, मग जुन्या आठवणींनी माझे डोळे पाणावतात. दिवस रात्र त्या अश्रूंच्या ओघात वाहत असतो, दिवस रात्र त्या अश्रूंच्या ओघात वाहत असतो, नको विचारू तुझ्या विना कसा राहत असतो. माझे मन म्हणते तू कधीतरी भेटणार, माझे मन म्हणते तू कधीतरी भेटणार, त्याच दिवशी माझ्या डोळ्याचे पारणे फिटणार. माझे मन म्हणते तू कधीतरी भेटणार, त्याच दिवशी या डोळ्याचे पारणे फिटणार. त्याच दिवशी दैवावर माझा विश्वास बसणार, त्याच दिवशी दैवावर माझा विश्वास बसणार. माझी मृत्यू होईल, माझे प्रेम नाही मिटणार. खरंच तिन्ही सांजा तुझी वाट पाहत असतो, खरंच तिन्ही सांजा तुझी वाट पाहत असतो, नको विचारू तुझ्या विना कसा राहत असतो, नको विचारू तुझ्या विना कसा राहत असतो. मित्रांनो, अपेक्षा करतो ही मनाला मोहून टाकणारी कवितासुद्धा आपल्याला नक्की आवडली असेल. मित्रांनो, प्रेमामध्ये रुसणं फुगणं हे तर अगदी ठरलेलं असतं, परंतु बऱ्याचदा याचं रूपांतर रागातसुद्धा होते. आणि आपल्याला माहीत आहे राग जो आहे हा तब्येतीसाठी अत्यंत धोकादायक असतो, घातक असतो. परंतु प्रेमामध्ये जो राग येतो तो राग कसा व्यक्त करतात हे मी आता आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगणार आहे. कवितेचे शीर्षक आहे राग. तू रागात असते तेव्हा किती छान दिसते, तू रागात असते तेव्हा किती छान दिसते, कारण तू किती रागात आहे याचे तुलाही भान नसते, कारण तू किती रागात आहे याचे तुलाही भान नसते. रागामध्ये तुझे गाल लाल लाल होतात, रागामध्ये तुझे गाल लाल लाल होतात, आणि माझ्यासारख्यांचे हाल बेहाल होतात, आणि माझ्यासारख्यांचे हाल बेहाल होतात. गोरे गोरे गाल तुझे आगीचे गोळे वाटतात, गोरे गोरे गाल तुझे आगीचे गोळे वाटतात, जमदग्नी ऋषीसारखे मग तुझे डोळे वाटतात, जमदग्नी ऋषीसारखे मग तुझे डोळे वाटतात. असे वाटते या अग्नीने तू कुणालाही जाळून टाकशील, असे वाटते या अग्नीने तू कुणालाही जाळून टाकशील, तुझ्या रागाच्या आगीमध्ये कित्येक आयुष्य होरपळून टाकशील. तुझ्या नाकातून येणारा श्वास नागिनीप्रमाणे फुतकरत आहे, तुझ्या नाकातून येणारा श्वास नागिनीप्रमाणे फुतकारत आहे, तुझ्याजवळ येऊ पाहणाऱ्याला आणखी दूर लोटत आहे. रागामुळे तुझ्या भुवया कमानीतील दोरीप्रमाणे ताणत आहे, रागामुळे तुझ्या भुवया कमानीतील दोरीप्रमाणे ताणत आहे, प्रत्येकाच्या मनातील जणू भावनांचा वेध जाणत आहे, प्रत्येकाच्या मनातील जणू भावनांचा वेध जाणत आहे. एवढा राग प्रिये तब्येतीसाठी चांगला नसतो, एवढा राग प्रिय तब्येतीसाठी चांगला नसतो. कोणताही मनुष्य केवळ हसतानाच चांगला दिसतो. हसण्यासाठी कुणालाही किंमत द्यावी लागत नाही, हसण्यासाठी कुणालाही किंमत द्यावी लागत नाही, आणि हसण्यासारखी अमूल्य ठेवी या जगात नाही, आणि हसण्यासारखी अमूल्य ठेवी या जगात नाही. याशिवाय तू हसताना तुझ्या गालात जी खळी पडते, याशिवाय
तू हसताना तुझ्या गालात जी खळी पडते त्या खळीच्या प्रेमाला तर संपूर्ण सृष्टी बळी पडते. त्या खळीच्या प्रेमाला तर संपूर्ण सृष्टी बळी पडते. म्हणजे तुझ्या हसण्यामध्ये अशी काही किमया आहे, म्हणजे तुझ्या हसण्यामध्ये अशी काही किमया आहे की ते हसू बघण्याकरिता संपूर्ण सृष्टी जमा आहे, की ते हसू बघण्याकरिता संपूर्ण सृष्टी जमा आहे. तुझे हसणे बघण्याकरिता त्यांचे डोळे आसुसले आहे. तुझे हसणे बघण्याकरिता त्यांचे डोळे आसुसले आहे. तुझ्या एका रागापायी ते सारे रुसले आहे. तुझ्या एका रागापायी ते सारे रुसले आहे. आता या रागाचा त्याग करून ओठाची पाकळी खुलू दे. आता या रागाचा त्याग करून ओठाची पाकळी खुलू दे आणि तुझ्या हास्याच्या झोपाळ्यात या सृष्टीला झुलू दे. तुझ्या हास्याच्या झोपाळ्यात या सृष्टीला झुलू दे. मित्रांनो, रसिक हो, अपेक्षा करतो आजच्या या माझ्या कविता आपल्याला नक्की आवडल्या असतील. तर यालासुद्धा आपण भरभरून प्रतिसाद द्याल आणि माझं जे चॅनल आहे त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण असेच मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम मी आपल्या चॅनलवर घेऊनच असतो. तेव्हा बघत रहा ट्रॅव्हल विथ मराठी माणूस आणि आस्वाद घ्या प्रेमाच्या वाटेवर या माझ्या काव्यसंग्रहाचा. धन्यवाद.